कोगिल बुद्रुक इथल्या विविध विकास कामांसाठी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनातून आमदार जयश्री जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या निधीतून 1.25 कोटीचा निधी मंजूर झालाय। या निधीतून झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा आणि नव्या कामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यानुसार दलित वस्तीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण आणि पुलाचं लोकार्पण आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी परीट माळ गल्ली रस्ता काँक्रिटीकरण शुभारंभ, भैरवनाथ देवालय दुरुस्ती शुभारंभ, बिरदेव मंदिर हॉल बांधणे उद्घाटन, दलित वस्तीमध्ये रस्ता काँक्रिटीकरण उद्घाटन तसेच सामाजिक सभागृहाचं लोकार्पण आणि मैदान विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभही आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती शशिकांत खोत, भैरू ताकमारे, जयसिंग गणेशाचार्य, चंदर कांबळे, रघुनाथ ताकमारे, राजेश घराळ, निवास ताकमारे, आनंदा कोळेकर, तानाजी कोळेकर, सदाशिव चौगुले, बाजीराव गणेशाचार्य, संजय बामणकर, तानाजी ताकमारे, अनिल कांबळे, रघुनाथ गणेशाचार्य, सुरेश गणेशाचार्य, ग्रामपंचायत उपसरपंच अर्चना गणेशाचार्य, सदस्य तानाजी पाटील, संभाजी परीट, बाजीराव गणेशाचार्य, स्नेहल ताकमारे, कांचन दिलवर तसंच विष्णू पाटील, सचिन गुडाळे, जावेद मकानदार, कृष्णात लोहार, अनिल बनकर, श्रीपती बनकर, विठ्ठल बनकर, राजू गुरव, संदीप गणेशाचार्य, विशाल गणेशाचार्य, विश्वास गणेशाचार्य, तानाजी परीट, युवराज परीट, शहाजी परीट, महादेव ताकमारे, महिपती गणेशाचार्य, धोंडीराम सुतार, बाळासो कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।